च्या चमचमच्या ट्रॉफ्या बघता कुंजन ठाकूर यांच्याकडून आलेले आहेत. साई जैन पाटील एक नंबरची ट्रॉफी कुंजन ठाकूर, द्वितीय क्रमांक चषक दिलेला आहे तो साई जयंत पाटील, साईशा जयंत पाटील द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे चषक दिलेले आहेत. विनय मात्रे उत्कृष्ट फलंदाज चषक, उत्कृष्ट गोलंदाज चषक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक, मालिकावीर चषक, सामनावीर चषक, सॉरी जीत भाई मालिका महाकाली ज्वेलर्स सामनावीर चषक, अक्षय पाटील आणि हर्षद ठाकूर मालिकावीरसाठी फ्रीज, अमोल तांबोली बेस्ट बॉलर, फिल्डरसाठी सायकल. बघा आकर्षक बक्षीस सगळे आलेले आहेत. अजय ठाकूर, स्मित गणेश नाईक आवेडा, साईराज पाटील, साईराज महेश पाटील यांच्याकडे स्मार्ट वॉच आलेले आहेत. बघा पर्व 5वा आहे, आकर्षक बक्षीस सुद्धा आहेत. काय कमालीची मॅच झाली मगाशी, खरोखर ज्याची उत्कृष्टता होती तेच झालं. पुन्हा एकदा फलंदाज आहे तो डावखुरा फलंदाज दर्शन, उजव्या हाताचा फलंदाज योगेश, पंचायत ते ओके 1 2 3. निलेश ठाकूर यांचा 40+ गोलंदाज लेग साईडला टटवलं चेंडू, डिक्लेअर झोन मध्ये मला गेलेला दिसतोय. एक रननी खातं खोलले. नागपुरा फलंदाज दर्शन यांनी डिक्लेअर झोन मध्ये गेला चेंडू. काय काय रेकॉर्ड होतात बघा, जबरदस्त. बघा जितू गावांनी खरोखर लेग स्पिन चेंडू टाकला, संदेशला वाटला व्हाईट बॉल जाईल पण पाठून चेंडू क्लीन बॉल झाला. पुन्हा एकांचा निलेश फाय चेंडू आणि डोक्यावर चेंडू गेलेला आहे. 2 धावा घेतल्या बघता बघता 2 धावसंख्या फलकावं लागते ती. बिनबाद 3. पहिला षटक चालू आहे. पहिल्या षटकातला पुढील चेंडू निलेश ठाकूर उजव्या हाताचा गोलंदाज राईट ऑफ राऊंड विकेट माराकडे डावखुरा फलंदाज दर्शन दर्शन खेळाडू सज्ज क्षेत्ररक्षण सजवतो तो प्रतीक ठाकूर स्वतः कर्णधार माणिकेश नायकरचा. मारण्याच्या पर्यंत बीट होते चेंडू होतो की शिकमच्या ग्लोथ मध्ये चेंडू धावसंख्या 3 धावसंख्या बिनबाद 3. या ग्राउंड बरेचसे रेकॉर्ड बघायला मिळाले. रुपेश ठाकूर एका ओव्हरमध्ये 30 धावा आणि बॅटिंगला आल्यानंतर 9 चेंडू डॉट. ऑल रेकॉर्ड ज्ञानेश्वर कांबळे. पुन्हा एकदा निलेश शॉर्टपिच चेंडू मारण्याच्या प्रयत्न पुन्हा एकदा बीट होतो दर्शन चेंडू निर्धाव. आता कमबॅक केला निलेशनी, स्वतः गोलंदाज करतोय. धावसंख्या स्थिर बिनबाद स्थिर. पहिलं षटक चालू आहे. पुन्हा एकदा निलेश ठाकूर राईट मोर्दीकर मार्ग करतो तो दर्शनला. पुन्हा एकदा बीट होतोय. लेग बाईचा इशारा आलेला आहे. पॅडला आलेला चेंडू. 1 धावी धावसंख्या 4. सुंदर असं आयोजन केगाव प्रीमियर लीग पर्व 5 2026. फक्त ग्राउंड चेंज झालाय, माणसं तीच आहेत. वयस्कर असे प्रमुख पाहुणे आलेले आहेत. लोखंडे दरवर्षी मॅच बघायला असतात ते. खरोखर त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. नेव्हीला होते ते रिटायर झाले. आता मिसाईल चालवायचे पहिले ते तारफोट मिसाईल बंदुकीच्या AK-47च्या गोळ्या. पुन्हा एकदा पॉईंटला मारायचा प्रयत्न पण सिंगल धाव मिळालेले आहेत. 1 धावनी धावसंख्या 5. षटक पहिलं संपले. 7 चेंडूचा खेळ धावसंख्या फलकावं लागते 5 बिनबाद 5. चला त्यांचा भाऊ पण आहे. त्यांचं नाव काय?
त्यांचे भाऊ पण नेत होते, ते पण सुद्धा रिटायर झालेत, रामचंद्र लोखंडे. ते पण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. विक्रांतचे चालक काल दुसरं षटक घेऊन येत होतो सिद्धेश. हा सुद्धा चांगला गोलंदाज प्रतीक कानमंत्र देतोय. लोखंडे मधीत प्रमोशन सुद्धा भेटला होता, माझ्या कानावाला होता. विक्रांत चालवायला गेले होते ते, पण मध्ये ती विक्रांत बंद पडली, ती डिझेल संपला. नाही, इथं आल्यावर आमची सोय करतात, ते चहा देतात, कधी दुपारी मटण बिटन जेवायला बनवला घेऊन येतात एक डिशमध्ये. पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन येतो, वॉड शॉट पण डिक्लेअर झोन मध्ये. तिकडे धाव एकच मिळणार, किती मारला तरी एक धावून फलकावा लागते. 6 बिनबाद 6. पाणी संपला का रे? पाणी संपलेलं आहे. तिथनं एक बाटली भरून आण बाबू पाण्याची. येऊ इथं असेल बघ. पुन्हा एकदा योगेश स्ट्राईक आलेला आहे. गोलंदाजीचा आहे तो सिद्धेश. राईट आर्म ओव्हर द विकेट मारक होते उद्याचा गोलंदाज. लेग साईडला टटवलं चेंडू, एक धाव तो मिळालेच आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एक धाव धावसंख्या फलकावली होती. बिनबाद 7. एक धावेनी धावसंख्या पुढे सरकतोय. दुसरं षटक चालू आहे. आता स्ट्राईकला आहे तो डावखुरा फलंदाज दर्शन. ज्याने आपल्याला लाईव्ह मॅच दाखवल्यात, वैभव खडू, त्यांचं मी शब्दशृंगाने सहज स्वागत करतोय. असंच सातत्याने आम्हाला मदत करा. पुन्हा एकदा सिद्धेश दर्शनला आणि लेक्सला टटवलं चेंडू. धावचित होता होता दर्शन वाचला, पण एक धाव घेतली. एक धाव धावसंख्या फलकावली होती. बिनबाद 8. षटक चालू होतो मात्र दुसरं पॉवर प्लेचं षटक. 3 चेंडू टाकून दिले, 3 चेंडू बाकी आहेत. राईट ओव्हर मारा गेला आता योगेशला. षटकाचे अवकार काय बघायला मिळाले नाही राहते. पुन्हा एकदा सिद्धेश टू योगेश. पुन्हा एकदा कट काढण्याचे प्रयत्नात चेंडू यशस्वीच्या गोलंदाजीमध्ये चेंडू होतो निर्धाव. धावसंख्या 30. धावसंख्या 8. षटक चालू दुसऱ्या षटकातला पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर मारा गेला योगेशला. वर शॉट, काय लॉलीपॉप शॉट मारलाय. कव्हर मधून चौकार. ठोक ऑफ ठोक डीजे ठोक. स्टायलिश प्लेयर, स्टायलिश शॉट. शॉट सिलेक्शन चांगलं होतं योगेशचं. 4 धाव धावसंख्या झपाट्याने मारले 12. आता मात्र धावसंख्येला आकार आलेला आहे. फुल टच चेंडू. पंतरकडे दात मागली तुम्ही, पण दात फेटायला लावली. चेंडू होतो निर्धाव. धावसंख्या 12. बिनबाद 12. 2 षटकं संपलीत. आता गोलंदाजी कोणाला देतात ते बघूया. तिसरं षटक. हा दुसरा रेकॉर्ड झाला ज्ञानेशचा. पहिला रेकॉर्ड बालूचा आहे. बालूच्या डोळ्याला चेंडू लागून पालून 5 धावा धावून घेतल्या होत्या. या ग्राउंडचे रेकॉर्ड ऑड रेकॉर्ड होतात. बादरपूरचा बालू.
हा ज्ञानेश पण बाजारभात पण तो खारकरत राहते. रितेश मोरे नाही रोहन मोरे सॉरी रोहन मोरे उर्फ दादा. डावकुरा फलंदाज दर्शनला टाकेल रोहन मोरे. राईट राऊंड विकेट मारा करेल उजव्या हाताचा गोलंदाज. डावकुरा फलंदाज दर्शन याला दर्शन केले सज्ज गोलंदाजी तो सज्ज आहे तो दादा उर्फ रोहन. यश अभी तर मला सांग बाबा ये बाई इकडे बघ बाटला इकडं. अरे इथं बाटला ये. बाटला आहे डबल दुसरा लाव. बाटलं संपलं का संदेश बघ. बाटलं संपलं आहे ना. चला चला टाइमपास करू नका पिढव घ्या. अगोदर तुम्ही वेळ केलात. दादाचा पहिला चेंडू दर्शनला तिसऱ्या षटकातला. पंतांकडे दाद मागली होती पण पंतांनी फेटून लावलेली आहे. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या धावसंख्या 12. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकाला पुढील चेंडू राईट ऑफ राऊंड विकेट मारे उजव्या हातात बोलत उजव्या डावकुरा फलंदाज दर्शनाला दर्शन केल्याने तयार. आणि बघूया झेल होती की नाही. आणि सुरेख झेल पकडलेला आहे. नाव हो हा जुना गाणं जितेंद्रचा. एकेकाली लोखंडे साहेब या गाण्यावर डान्स भारी गेला होता. परेश योगेश आउट आपला दर्शन आऊट झाला. चांगला झेल पकडला सुजलनी. हवा होता हव्याच्या कारणामुळे तो चेंडू जाऊ शकला नाही. आता कव्हर म्हणून बाउंड्री तरी गेली असती ती. ज्या डीपीएलला एक बोला 4 धावा पाहिजे होत्या तोच तो ऋषिकेश कानेटकर आलेला आहे. गॉगल ब्लॅक गॉगल लावून ब्लॅक डॉग सारखा बसलेला आहे. फॅनच्या खाली हवा खायत. काय कडक शॉट मारला होता. कडकनाथ कोंबडा कसा कापतो आपण तसा त्यांनी डीपीएलला शॉट मारला होता आणि विजयी घोषित केला होता. आता परेश आलेला आहे. डावकुरा फलंदाज गोलंदाजी करेल तो रोहन. अजून भोपला खोललाय नाही. चेंडू जातो निर्धाव. एक पण नाही रस्ता काढला तू. अदब सुद्धा तिसरी मॅच चालू आहे. खाता खोललं नाही परेशनी. चेंडू जातो निर्धाव आणि या टीमचा कॅप्टन आहे ओवी सायकरचा. पुन्हा एकदा रोहन आणि बघूया आता की आणि कॅच आणि नशिबाने साथ दिली. झेल चेंडू हवेवर वरती गोल 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 फिरवत हवेतच आणि सिद्धेश खंदा प्लेअर त्याच्या हातातून कॅच जाणं म्हणजे खाऊ नाही. पण काय नशिबाच्या गोष्टी असतात. परेश नशीब असतील म्हणून परेशला जीवदान मिळाला. नाहीतर आता सुद्धा तो 0 बाद होता. 2 धावून धावसंख्या फलकावला किती 14. गडी मात्र बाद झाला तो 1. षटक मात्र झालं तिसरं. पुन्हा एकदा रोहन मोरे गोलंदाजी करते. राईट राऊंड विकेट मारक होते उजव्या हाताचा गोलंदाज डावकुरा बोलत परेश आला. आणि आता मला वाटतं पुन्हा एकदा खेळ उरलेला आहे आणि गुड्डू धावतोय आणि पुन्हा एकदा जीवदान. बघा वारंवार 2 जीवदान मिळालेले आहेत. खाऊ नये. गुड्डू कडनं सुद्धा कॅच सुटणं मुश्किल होते. 2 जीवदान मिळाले 2 जीवदान. पण कॅच थोडी हार्ड होती. ते ट्राय भरपूर केली त्यांनी गुड्डूनी. 2 धावून धावसंख्या 16च्या घरात. शेवटचा चेंडू शिल्लक. करणार तर काय गोलंदाज करणार. चुक्या पाण्यावरती विहिरीमध्ये जीव द्यायला लागेल. आत्ता व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. पण त्यांनी 2 हात लांब केलेत. 1 धावून धावसंख्या फक्त फलकावं लागते ती 17 सॉरी. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. पाणी घेऊन जायचं पटकन.
आणि लेग साईडला टाटावला चेंडू किती धाव मिळतात बघूया. एक धाव तर घेतलेली आहे. 2 धावा घेतल्यात बघता बघता. 2 धावी धावसा फलकावर होती 19. एक धाव एक्स्ट्रा 18 चेंडूचा खेळ झालाय. फलकावर धावा लागला 19. पाणी घेऊन जातो. ड्रिंक नाही झालेलं आहे. 6 पॉईंट. पाणी घेऊन जा तुमच्या प्लेअरला. हॅलो. पानवाला बाबू. पानवाला बाबू एकदा पानवाला बाबू द्या. कुठं आहे तो? ये इथं बस. ही बोल पाहिजे ही आपण बोलू पुढची त्याला देऊ पुढची तू कर कंटिन्यू. आता 3 ओव्हर बोल तू. परेश हा बोलतो परेश पहिले झिरोला होता. आत्ता हॅट्रिक होती. पानवाला बाबू भोजपुरी गाणी आवडतात. आपली गाणी राहिली बाजूला. पण पानवाला बाबू काय कुठं पार्टी हा ना. पार्टीला गाणं वाचतो का यांच्या वाजत असेल तेव्हाच मला वाटतं जास्त पानवाले बाबू फरमाई जास्त आले. आता याच्यानंतर समालोचन करतील संदीप टाळे. चला थोडासा स्पीडअप करायचा. मानकेश्वर संघ 3 षटक टाकून झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली ती 19 धावा. एक गडी बाद 19 धावा. चला पाण्याचा ब्रेक संपलेला आहे. ड्रिंक ब्रेक संपल्यानंतर आपण पाहतोय की महेश एक विचार केला तर परेश पाटील सुरुवातीला 2 सामन्यामध्ये 0 आउट झाला होता आणि तिसऱ्या सामन्यावर देखील तो 0 बाद होता वाचलेला आहे. आज त्याच्या पाठी आमोशा आहे की आमोशा आहे का माहित नाही का. पौर्णिमा आज चालू नाही झाली. आमोशा यायला टाइम आहे ना. पण काय समजत नाही. त्याला मागाशी समजलं होता तरी सुद्धा तेच झालं. आता बघूया आता याच्या पुढे जीवदानाचा फायदा. एक जीवदान सोडून दुसरा जीवदान देखील भेटलेला आहे. त्याच जीवदानाचा फायदा परेश घेऊ शकतो का. काही उर्वरित राहिलेले 3 षटक बाकी आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद झालाय. दर्शन आऊट झाल्यानंतर थोडासा विचार करावा लागेल युवी आणि ओवी संघाला की बाबा आपल्याला कुठपर्यंत मजल मारता येईल. चला सामन्याला पुन्हा एकदा ड्रिंक ब्रेक झाल्यानंतर सामन्याला सुरुवात होते आणि वैयक्तिक पहिला आणि सांघिक 4थं षटक घेऊन आलेला आहे प्रतीक ठाकूर. तर सलामीला आलेला फुल फॉर्म मध्ये असणारा फलंदाज योगेश चांगला फटका मारला. किती धावा भेटत बघूया आणि चेंडू षटकार. मारलाय. आपण पाहतोय की युवी आणि ओवी स्ट्रायकर्स मध्ये आतापर्यंत सर्वचे सर्व मॅचेस खेळलेला हा योगेश पाटील चांगली फलंदाजी केली. पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी, दुसऱ्या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी आणि तिसऱ्या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी करताना बघतो काय 6 मारला. पुढचा चेंडू प्रतीक यांचा.
पुन्हा एकदा सेम चेंडू टाकला होता, तसाच चेंडू होता, पण आताच्या वेळी तिथे एक क्षेत्ररक्षक लावलेला आहे. कदाचित हा फसवा चेंडू सुद्धा असू शकतोय की प्रतीक ठाकूरला माहिती आहे असे चेंडू टाकले तर त्याच ठिकाणी तो पॉइंटलाच चेंडू मारेल आणि पॉइंटला आपण तिथे क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. झेल पकडण्यासाठी का क्षेत्ररक्षण लावला की क्षेत्ररक्षकाच्या वरून षटकार मारतोय. येणारे चेंडू पुन्हा एकदा फुलटा चेंडू आणि चेंडू आर पार. रामदेव बाबा पतंजली षटकार डीजे. पुढे सरकतोय. धाव संख्या झालेली आहे ती 31. लॉस ऑफ एक विकेट. काय क्षेत्ररक्षण केलंय बघा. क्रिशची क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख करतोय. अविनाश पाटील स्वतः स्पॉन्सर आहे, त्यांचा मुलगा आपण खेळताना पाहतोय क्रिश. एक पोरगा स्विमिंग मध्ये स्वराज, तर एक पोरगा क्रिकेट मध्ये. दोन्ही बंधूंची स्पॉन्सरशिपची जोडी संतोष पाटील आणि अविनाश पाटील. पुन्हा एकदा पाहतोय आपण आजच्या दिवसामध्ये खराब खेळी करणारा हा खेळाडू परेश तिसऱ्या सामन्यामध्ये कशी खेळी करतोय. 2 जीवदान भेटलेले आहेत. जीवदानाचा फायदा घेणार का? आणि जीवदानाचा 100% फायदा घेतलेला आहे. चेंडू मारलेला आहे आर पार. रामदेव बाबा पतंजली चौका षटकार. कंपाऊंडच्या आतमध्ये चेंडू गायब. काय ऑलेंटर आहेत बघा. गेलेला चेंडू पटकन शोधून आणलेला आहे. खरंच ऑलेंटरचे वाटते स्वतः खेळाडूच गेलाय. 6 धावेने धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या झालेली आहे 38 धावा झालेल्या आहेत. खरंच एक महागडे षटक म्हणावं लागेल. 3 षटकांमध्ये धाव संख्या होती 19 आणि या षटकामध्ये धाव संख्या झालेली आहे ती 38. पुन्हा एकदा परेश पाटील कॅच सोडलीत, त्याचा पुरेपूर फायदा. महेश असं वाटते का दांडेगावमध्ये पालखी आली की काय? 2 दिवस आपण पाहतोय. एकविरी आईची पालखी झाली, नंतर काल रामनवमी झाली आणि आज असं वाटते काय दांडेगावमध्ये आज पालखी साजरी होती की काय? 2 षटकार मारल्यावर परेशला जीवदान भेटल्यावर परेशने पुरेपूर फायदा घेतलाय आणि दांडेगावमध्ये पालखी साजरी होताना पाहतोय आपण. संघ निश्चितच क्वालिफाय झालेला आहे. तो आज पहिला संघ क्वालिफाय झालेला आहे. तो 4 षटक झालेले आहेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 44. म्हणजे मला वाटते 25 धावेंचा हा षटक आलेला आहे. प्रतीक ठाकूर यांना 25 धावा मारलेल्या आहेत. 4 6 आले याला. त्यांना ती बिर्याणी द्या, जेवण आहेत ना. संपला जेवण. चला आपण पाहतो या 5वं षटक घेऊन गोलंदाज मोरे. पुन्हा एकदा मला वाटते चांगला चेंडू. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण बघा. काय क्षेत्ररक्षण केलं मला डेलानवरची संधी आणि बघता बघता 3 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. साहिल यांनी चेंडू अडवला होता चांगला, पण 3 धावा भेटतात आणि 3 धावांनी पुन्हा एकदा स्ट्राइक वर येतोय. ज्या खेळाडूचा फॉर्म खूप आज खराब होता
त्याच खेळाडूला पुन्हा एकदा चांगल्या फॉर्म मध्ये आणून ठेवलं क्षेत्ररक्षकांनी. जी चुकी केली झेल टाकला आणि परेशची शून्याची हॅट्रिक कुठेतरी होणार होती ती बाल वाटते हुकलेली आहे आणि पुन्हा एकदा परेश चांगल्या परिस्थितीमध्ये नेऊन आणून ठेवते आपल्या संघाला. चांगली फलंदाजी पाहतोय 2 षटकाराच्या सहाय्याने परेश खेळतोय. तर वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 5वं षटक घेऊन आलेले मोरे. पहिल्या चेंडूवर 3 धावा काढल्या. दुसरा चेंडू परेशांच्या वाटेला. जबरदस्त चेंडू. काय चेंडूला वेगवान गोलंदाज. काय स्पीड. जबरदस्त गोलंदाज रोहन मोरे आणि रितेश मोरे अशी एक जोडी आहे बंधूंची. पण यावर्षी जर विचार केला तर दांडेगावमध्ये हा खेळाडू खूप फॉर्म मध्ये आहे. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. किती धावा भेटतात बघूया. 1 धाव निश्चित. दुसरे धावेचा प्रयत्न आहे का. बघता 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहे. सहजरित्या 2 धावा पूर्ण होतात. महेश पाटील पुन्हा एकदा स्टेजवर येतात. काहीतरी निश्चितच बोलायचं असेल. महेश पाटील वरती आले सांगितलेलं आहे की परेश पाटील 2 वेळा शून्यावर बाद झाला. त्यानंतर धर्मेंद्र पाटील दांडा यांनी बोलते कोच आहेत ते त्यांनी काहीतरी कान मंत्र दिला आणि बोलते पुन्हा एकदा त्यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे असं महेश पाटील यांचं म्हणणं आहे की धर्मेंद्र पाटील यांनी काहीतरी कान मंत्र दिला परेशांना. काय मला वाटते 2 वेळा ओपनिंगला गेला 2 वेळा शून्यावर बाद झाला आणि यावेळी मला वाटते काही सलामीची थोडीशी चेंजेस केलेली आहे. पंच सांगतात की ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू हा अवांतर चेंडू असेल. अवांतर चेंडूने 1 धाव. इकडे भरे हे बाटल्या आहेत. अच्छा ते बाटण्या पण थंड पाण्याचे आहेत ना. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच सांगतात की थर्ड अंपर घेतलेला आहे. कसला रिव्ह्यू आहे वाईट साठी. ओके पंचांनी वाईट दिलेला आहे पण थर्ड अंपर बघ रुपया जरा व्यवस्थित. स्टमवर नाही. पंच फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू स्टंपच्या वरून गेलेला आहे बरोबर. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू इथे आहेत. लेग स्टंपच्या बरोबर वरून गेलेला चेंडू. अतिशय सुरेख असा चेंडू टाकला होता. नाही फेअर डिलिव्हरी. धावसंख्या झालेल्या आहेत त्या 52. एक धाव भेटतोय. डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 53. चांगल्या परिस्थितीमध्ये आणून ठेवल्या आपल्या संघाला. ओवी आणि युवी स्ट्रायकर्स प्रकाश म्हात्रे आणि योगेश गावंड ओनरच्या भूमिकेने पाहतोय. एकच 52 झालं. एकच निघाली. आधीचा डॉट तो व्हाईट आपण तू लिहिलास ना तो डॉट झाला. नाही तो डॉट गेला ना आपण थर्ड अंपर घेतला त्याच्या आधी एक वाईट. हां त्याच्या आधी वाईट 9 गेलं मग 42 होत्या. एक वाईट पडला. एक वाईट कॅन्सल झाला आणि एक वाईट पडला. 53 धावा झालेल्या आहेत. 5 षटक संपले. धावसंख्या झाली ती 53. शेवटचं षटक घेऊन आपण पाहतोय गोलंदाज सिद्धेश घरत. तर सलामीला गेलेला फलंदाज योगेश पाटील अजून तंबूमध्ये आहे.
वैयक्तिक मला वाटते 11 चेंडू मध्ये 23 धावसंख्येवर खेळतोय या योगेश. हॅलो बोल. पानवाला बाबू गाण्याला लय हे आहे फरमाईश आहे. दोन्ही खेळाडू 11 चेंडू 23 धावा. परेश सुद्धा खेळतोय 23 धावसंख्येवर आणि योगेश सुद्धा खेळतोय 12 चेंडू आणि 23 धावावर. शेवटचं षटक असेल, हाणामारीचं षटक. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आजच्या दिवसातला दुसरा संघ कोण जाणार सुपर 6 मध्ये? 5 षटक 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 53. चांगला चेंडू. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाणार का? चेंडूनी वळण घेतलेला आहे आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे. एकच धाव. तिकडे आहेत व्हॉलेंटियर तंबूमध्ये. व्हॉलेंटियर धावा किती आहेत? 1 डिक्लेअर. व्हॉलेंटियर आहेत ते सांगितलेलं 1 डिक्लेअर आहे. हेमंत पाटील स्वतः आहेत तिथे. बॅट्समननी रिव्ह्यू घेतलाय चौक्यासाठी. हॅम्पर रिव्ह्यू आहे. ओके चौक्यासाठी आहे ना? दिसते का बघ तेवढ्या चक्क्यात. तिथे बांबू लावलाय बघ. डिक्लेअर आहे. पंच खरोखरनी फलंदाजांनी जो डिसिजन घेतला होता तो योग्य आहे. या 4 धावा आहेत. अंपायरनी जो डिसिजन घेतला तो खरंच योग्य आहे. व्हॉलेंटियर लक्ष ठेवा, या 4 धावा आहेत की रिव्ह्यू मध्ये बघा एकदम स्पष्ट दिसतोय. काठीच्या बरातून आतूनच गेलेला चेंडू हा. 4 धावा भेटतात. मयूर पाटील थोडा लक्ष ठेवा. रागामध्ये चेंडू उडवला. पुन्हा एकदा पाहतोय आपण. परेश पाटील यांना सलामीला आलेले योगेश पाटील यांनी स्ट्राईक दिलेले आहे परेश पाटील यांना की उर्वरित राहिलेले चेंडूचा खेळ तू खेळ आणि तुझ्या बॅटिंगमधनं मोठे मोठे फटके येऊ दे. की डावकुरे आताच्या फलंदाजाला चांगली साथ आहे ते हवेची. सिद्धेश फुलटॉस चेंडू. चेंडू जाणार का परत येणार? चेंडू गेलेला आहे. सुरुवातीला आपण पाहिला होता हा सामना झाला होता. सुरुवातीच्या आजच्या दिवसातला पहिला सामना. त्या सामन्यामध्ये ओबी आणि युवी स्ट्रायकर संघाला पराभूत केला होता मानकेश्वर संघाने. त्याचाच बदला घेतात की काय? पुन्हा एकदा झेल उडलाय. झेलच्या खाली स्वतः क्रिश आला होता. पुन्हा जीवदान भेटतोय. परेशाना हा 3रा जीवदान असेल. धाव संख्या झालेली आहे ती 66. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवर षटकार येणार का की गडी बाद होणार? आजचा हायस्ट स्कोर आहे 73. पुन्हा एकदा पाहतोय ही झुंज सकाळची लढत झाली होती तीच लढत आणि मला वाटते फुलटॉस चेंडू. चेंडू गेलेला आहे.
72 धावा झालेल्या, 73 धावांचं लक्ष असेल. चांगली फलंदाजी केली परेशानी, जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतलाय. तर सलामीला गेलेला योगेश देखील एक जबरदस्त खेळी केलेली आहे. आणि बघूया, मला वाटते पुन्हा एकदा मानकेश्वर स्ट्रायकर्स संघासमोर मोठा असं आव्हान ठेवलेलं आहे. 73 धावांचं लक्ष असणार आहे. प्रतीक ठाकूर यांना चांगली खेळी करावी लागेल. तर गोलंदाजीच्या मार्कवर पाहणार आहोत आपण परेश पाटील यांना, योगेश पाटील, दर्शन पाटील आणि जितेंद्र गावण असे 4 मुख्य गोलंदाज त्यांचे सुद्धा आहेत. हो जावय ती पिशवी जरा बाहेर घ्या जाताना. चला, खेळाडू कक्षामध्ये यायचं आहे. मानकेश्वर स्ट्रायकर्स आपले सर्व बॅट वगैरे घेऊन या खेळाडू कक्षामध्ये. रिकामे झाल्या, भैयाकडनं हाणायला लागेल तुला. देस मंग्या उद्याला भरण्या सांगे बघ, कायच नाही, 4 भरण्या खाली आज आणल्या ना वाटते त्यांनी. मग नाही नऱ्या आज भरण्या आणल्या. नको नको 10 नको 10 नको, काय माहिती आहे दुसऱ्या दिवशी राहिलं थंड होते. चला, सर्व स्क्वॉट यायचा इकडे मानकेश्वर स्ट्रायकर्स. चला, लगेच लाईनअप मध्ये मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ओव्ही आणि ओव्ही स्ट्रायकर्स मैदानाचा ताबा घ्यायचा, लाईनअप मध्ये जायचं आहे मैदानामध्ये. आजच्या दिवसातला शेवटचा सामना आपण पाहतोय. शेवटची इनिंग, एक इनिंग संपल्यानंतर 72 धावांचा लक्ष उभारलेला. 73 धावा काढायच्या आहेत. 72 धावा उभारलेले, 73 धावा काढण्यास जिंकण्यासाठी काढायच्या आहेत त्या मानकेश्वर स्ट्रायकर संघाला. आज या दिल्या नाही ना कोणाला, त्या बरोबर संपल्या. बारीक पोर आहे किती थंडा बिंडा. थंड काय आहे का पाहिजे, थंडा बिंडा काय काय. एक थंड्याची बाटली आहे काय, ही आहे ना थंड्याची, एक्स्ट्रा आहे ना. घे ही फोड, चल ही फोड पिऊ का थोडी थोडी. एक एक्स्ट्रा आहे का, सॉलिड पाणी झालं. एक नाही आहे, झेंडे आहेत. देते दाम थंडा देते. हॅलो चेक. चलिया, क्रिकेटच्या धरतीपटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय शेवटची मॅच, शेवटची इनिंग पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये देखील 73 धावा याच टीम समोर कुठून काढल्या होत्या. याही मॅच मध्ये तितक्या धावा. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक ठाकूर असेल ना, तोपर्यंत दारोमदार असेल टीमची. टीम ऑनर हेच म्हणत असेल प्रत्येक ठाकूरला की शेवटचा बॉल परत पाडन मैदानाच्या आतमध्ये उभा राहा तर धावा होतील. जर तो विकेट गेल्यानंतर अडचणीमध्ये येतोय टीम. प्रत्येक ठाकूरला तर सांभाळून केलावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. लाईनअप मध्ये टीम जात असताना त्यांचा सुद्धा मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करतोय. आणि आज मला या केगाव प्रीमियर लीग मध्ये बोलण्याची संधी दिली. मी मंगेश दादांचा आभार व्यक्त करेन की इथं मला बोलवल्याबद्दल त्यांचा सुद्धा, आणि सर्व केगावकरांचा आणि दांडेकरांचा मी मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करतोय. भरपूर प्रेम मिळालाय या स्पर्धेला येऊन आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांचं मी थँक्यू सो मच. मला इथं संधी दिलेत बोलण्याचा संधीचा मी सर्व केगाव प्रीमियर लीगचं सर्व टीम कमिटीना मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करतोय. चलूया क्रिकेटच्या धरतीपटलावरती आपल्याला पाहायला मिळेल जिथे 73 धावा झाल्यात, 74 धावांचं आव्हान, 72 धावा झाल्यात आणि 73 धावांचं आव्हान असेल. चलूया क्रिकेटच्या धरतीपटलावरती आपल्याला मॅच पाहायला मिळेल. जो इथून जिंकेल तो आपल्याला बाजी मारेल. कुठली टीम, येलो रेड आर्मी की त्यांच्या समोर आपल्याला ग्रीन आर्मी पाहायला मिळतोय. कुठली आर्मी वर्चस्व टिकवेल, परेश पाटील की प्रतीक ठाकूर. ठाकूर की पाटील, दोन
आपल्याला युद्ध पाहायला मिळतील. इथून युद्ध कोण जिंकेल, पाटील की ठाकूर. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू, थँक यू सो मच. चलो क्रिकेटच्या धरतीपटलावरती सर्वांचा मी मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करतोय. सर्व व्यासपीठावर आलेत सुद्धा त्यांचा सुद्धा मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करतोय. आज प्रेम मिळालाय केगावकरांचा आणि दांडेकरांचा, मी मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करतोय. चलो क्रिकेटच्या धरतीपटलावरती जिथे 72 धावा झाल्या 73 धावांचं आव्हान असेल. आघाडीचे दोन्ही बॅटर प्रतीक ठाकूर आणि सिद्धेश त्याच्या सोबतीला आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती योगेश नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा ग्रीन सिग्नल. खऱ्या मॅचला सुरुवात 72 झाल्या 73 काढावं लागतील. ओ इथे खालीच राहिला बॉल, पडल्यानंतर खालीच राहिला. हाच सांगतो बॅटर की उजव्या इष्टीवरती जितक्या गोलंदाजांना बॉल टाकलाय ना तिथं बॉलर सेफ असताना पाहायला मिळाला. त्या बॉलवरती आपल्याला एकही मोठा फटका आलाय ना. ज्याच्या वेळी आपटलाय ना बॉल त्या वेळी आपल्याला ऑफसाईडला मोठमोठे फटके पाहायला मिळालेत. काय कमालची विकेट पाहायला मिळतो, पाठा विकेट. त्या विकेट वरती 2 बॅटर आघाडीचे पाहायला मिळतात. धावा झाल्यात, कधी बॉलर चमकतोय तर कधी बॅटर चमकतोय. ह्या विकेटची खासियत राहिली. ओ चांगला फटका पाहायला मिळतो ऑफसाईडला. टेक्निकल क्लासिकल फटका. तिथं बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. फिल्डर पोचलेत लाईन पट्टीवरती. या बॉल वरती बस काय बावा, मिळाल्यात त्या 4 धावा. यश विजय. हो चांगला बॉल खोदून काढला, बॉलला डाऊन दी ग्राउंड. तिथं फिल्डर पोचलेत. क्षेत्ररक्षक प्रवास केला बॉल पर्यंत आणि बॉल रोखला गेलाय. या बॉल वरती मिळतील 1च धाव. जोपर्यंत प्रतीक ठाकूर आहे ना तोपर्यंत या टीमची दारोमदार असेल. प्रतीक ठाकूर ऑन स्ट्राइक वरती पाहायला मिळतील. 5 धावा तर बनल्यात. अद्याप दिल्ली बहुत दूर है, दिल्ली जाना भी जरूरी है. आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. अपना टाइम आएगा इस भरोसे पे मत रहो दोस्त लोग. अपना टाइम कभी आता नहीं, अपना टाइम खुद लाना पड़ता है. प्रत्येक ठाकूरला आपला टाइम आणावा लागेल. ओ चांगला फटका पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राइव्ह हिट केलाय. क्षेत्ररक्षक पोचलेत. फिल्डर ट्रॅव्हल करत असताना बॉल पर्यंत पोहोचले. बॉलला गॅदर केलाय. तिथे 1च धाव. योगेशची कमालीची गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. कौतुक करावं तितकंच कमी. योगेश फक्त 4 चेंडूर मागे फक्त धावा खर्च केला, त्या 6 पाहायला मिळतील. काय कमालची गोलंदाजी राहिली. ऍज अ आयकॉन लिस्ट मध्ये हा खेळाडू आपल्याला खेळाडूची वर्णी लागताना पाहायला मिळाली होती. आणि सोल्ड केलाय परेश पाटील आपल्या टीम मध्ये. ओ खोला बॉल आपल्या फॉलो थ्रो मध्ये अडवलाय. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र चेंडू टाकलाय. आपल्याला पाहायला मिळालाय. जखडून ठेवलाय. कमर कसली बॅटरांची. इथे पाहूया युद्ध कोण जिंकेल. युद्ध असा की प्रतीक ठाकूर एका बाजूला, परेश पाटील. हा युद्ध रंगला मैदानाच्या आतमध्ये. ओ चांगला फटका. आणखीन एक इथे पहा डॉट बॉल येताना प्रतीक ठाकूर नाराज असतील या बॅटर वरती, कारण फक्त पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. शेवटचे आलेले 2 बॉल डॉट आणि फक्त 6 धावा आल्यात. काय कमालची गोलंदाजी राहिली. कमालचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्यात. का कमालची गोलंदाजी. कौतुक करावं तितकंच कमी या गोलंदाजाचा. आता टेन्शन प्रेस जाणवला असेल. जिथे 72 धावा झाल्या तिथे 73 धावांचं आव्हान आहे. तिथे आव्हानाला कसं पेललं झालं मैदानाच्या आतमध्ये. टेन्शन प्रेस जाणवलाय या बॉलवरती. या गोलंदाजाने धोकादायक गोलंदाजी केली. बार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली.
आज गोलंदाजी टोप पाहायला मिळाली या क्रीडांगणावरती. पेस आणि क्युरियस बॉलिंग पाहायला मिळाली आपल्याला. नेक्स्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सर सेनापती टीमचा टीम कॅप्टन परेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. समोर बेस्ट विरुद्ध बेस्ट असेल दोन्ही टीम कॅप्टन. एक बॉलर आणि एक बॅट्समन. कुठला टीम कॅप्टन वर्चस्व टिकवेल. फक्त धावा झाल्या ते 6 आपल्याला पाहायला मिळतील पहिल्या षटकामध्ये. काय कमालची गोलंदाजी राहिली योगेश याची. कौतुक करावं तितकंच कमी या गोलंदाजाचा. नेक्स्ट गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती बॉलिंग रनवे वरती परेश पाटील. स्ट्राइक वरती प्रतीक ठाकूर. नाम सुनाई होगा. आता तो नाव कुठेतरी तुम्हाला दावा कुटावा लागतील. परेश पाटील पाहायला मिळेल. ओ काय फटका. बॉलिंग स्वीप. पाहूया या बॉलवरती किती धावा येतील. एकच धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये. व्हॉट अ स्ट्रोक. कमालीचा फटका पाहायला मिळाला. एक गुडघा टेकत फटका सजवला होता. त्यावरती फक्त एकच रन डिक्लेअर स्वरूपामध्ये. हीच तर खासियत आहे प्रतीक ठाकूरची. मास्टर हेलिकॉप्टर प्रसिद्ध मिळालीच्या नावाला आपल्याला पाहायला मिळतो. या बॉलवरती काय कमालचा फटका पाहायला मिळाला. एक गुडघा टेकत. व्हॉट अ स्ट्रोक पाहायला मिळाला. जर सर्कल असताना कदाचित या बॉलवरती बिग हिट पाहायला मिळाला असता. इतका चांगला फटका होता. या फटक्यामध्ये प्रेमात पडावं इतकं चांगला फटका पाहायला मिळाला. लाजवाब का फटका होता. प्रतीक ठाकूर नाम हमारा सुनाई होगा. नावातच सर्व काही या प्रतीक ठाकूर ज्याचं नाव आहे त्याला आता मॅरेथॉन इनिंग करावं लागेल या मॅच मध्ये. ओ इथे पहा फुल टॉस बॉल होता. खेळून काढला बॉलला. या बॉलवरती किती धावा येतील. 2 तर पूर्ण केल्यात. पंचांचा इशारा आलाय. पंचांचा कॉल आलाय. नो बॉल पाहायला मिळतोय. पंचांचा रिव्ह्यू असेल या बॉलवरती. चॅलेंज केलाय या बॉलवरती स्क्रीन वरती पाहिला जाईल. दूध का दूध पानी का पानी लाइव टेक्निकल वरती PTCLive पनवेल टेनिस क्रिकेट.com या चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण मराठी हक्काचा चॅनल पाहायला मिळतोय. काय क्वालिटी आणि काय फॅन्टॅस्टिकल पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूला टिपला जातोय. सर्व अँगलला पाहिला जातो चेंडूला. या बॉल वरती नो बॉल असेल. या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळेल पुढचा बॉल फ्री हिट. स्ट्राइक वरती प्रतीक ठाकूर असेल. धावफलका धावा झाल्या त्या 10 रन्स ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळतील. बिनबाद 10 फ्री हिट बॉल असेल परेश पाटीलचा. समोर असेल प्रतीक ठाकूर. 10 धावा झाल्या ऑन स्कोर बोर्ड वरती. परेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळते. समोर असेल प्रतीक ठाकूर. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल असेल. या फटक्यावरती मोफत खेळण्याची संधी असेल. प्रतीक ठाकूर स्वीकारेल का. ओ चांगला फटका पाहायला मिळतो. हवेमध्ये बॉल असेल. तिथं फ्री हिट बॉल आहे. त्या कारणास अगदी या फिल्डरला मोफत मिळाली. या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका होता. पण तिथं क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तितकंच कमी. कारण या फ्री हिटचा बॉल होता त्यानं झेल पकडला होता. चांगला फिल्डिंग पाहायला मिळाला. चांगली धावफलक धावा झालं त्या डबल 11 धावा झालं तर स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतील. परेश पाटील सबसे कातिल हमारा परेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आपला 100% देत असताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये काय कमालीची गोलंदाजी केली. टीमचा टीम कॅप्टन कप्तान चला सीना तान आपल्याला परेश पाटील पाहायला मिळतोय. ओ चांगला फटका लेग साइडला बॉल वळवलाय. तिथं पाहूया किती धावा येतील या बॉल वरती. बस काय बाबा मिळाला त्या बॉल वरती 4 धावा. सिद्धेश सटाट लावली गोलंदाजाची वाट. यश DJ टोक
बॅट स्विंग इतकी फास्ट फिरवली होती ना, जर बॅट आणि बॉलचं समीकरण साधलं असताना तर आपल्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा फटका बिग हिट पाहायला मिळाला असता या बॉलवरती, पण समीकरण जुलत नाही बॅट आणि बॉलचा. एल डॉट बॉल परेश पाटीलचा एक वार पाहायला मिळालाय. हो, चांगला फटका पाहायला मिळतोय या बॉलवरती. शॉर्ट टर्म पूल सक्सेसफुल केलाय. गारतगार बिग हिट स्ट्रेट आपल्याला फटका पाहायला मिळतोय. धाव फलका धावा झाला ते 21. बिन बाद 21 ऑन स्कोरबोर्ड पाहायला मिळतील. ओ, चांगला बॉल पाहायला मिळाला. डिफेन्सिव्ह बॉल खेळून काढला बॉलला. तिथं पाहूया किती धावा येतील. दुसरी धावला पलटलेत, तिसरीला पलटतील का नाही. 2च धावांवरती समाधान. धाव फलका धावा झाला ते आपल्याला पाहायला मिळतील. 23 धावा 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड पाहायला मिळतील. तर नाईक सर, एक प्रेक्षकांकडनं बक्षीस येतं या मानकेश्वर स्ट्रायकर्स संघासाठी. जयंत पाटील बाजारपूर यांच्याकडनं जे सलामीला फलंदाज आलेत ना, त्या फलंदाजाने कोणीही 50 धावा मारल्या दोघांपैकी तर त्याला 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल, आणि षटकार हॅट्रिक मारली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. जयंत पाटील बाजारपूर यांच्याकडून शेवटची मॅच असेल. बक्षिसांची करियात पाहायला मिळेल. सिद्धेश गरतनं काय अप्रतिम फलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये. अद्याप सिद्धेश गरतनं 9 बॉल मध्ये 17 धावा जमा केल्यात. आपल्या टीमला योगदान दिलं 17 धावांचा. आणि तसेच सोबतीला प्रतीक ठाकूर सुद्धा 4 मध्ये 5 धावांचा योगदान दिलाय. लाजवाब बॅटिंगला दर्जा दाखवलाय. बॅटिंगचा दर्जा. आता 24 बॉल आणि 50 धावांची गरज. हॅलो. तर अजून एक पारितोषिक आलेलं आहे. जे टॉप 3 ला 3 संघ जातील त्या तिन्ही संघाला निर्भीत ट्रॅव्हल्स म्हणजे अमोल तांबोली यांच्याकडनं तिन्ही संघाला आणि ओनरला एकविरीचं दर्शन फ्री असेल. सर्व खाण्यापिण्याची सर्व सोय असेल अमोल तांबोली यांच्याकडनं. जे टॉप 3 ला 3 संघ जातील त्या तिन्ही संघाला निर्भीत ट्रॅव्हल्स यांच्याकडनं एकविरा दर्शन असेल, याची नोंद घ्यायची आहे. हो, चांगला फटका पाहायला मिळतोय. एका टप्प्यानं जजमेंट चांगला गॅदर केला परेश पाटीलनं. योगेशच्या पहिल्याच बॉलवरती मिळाला गेला त्या बॉलवरती 2. आता समीकरण राहिलाय. धावा झाल्या त्या 24. आता समीकरण राहिला 23 बॉल 48 धावांची गरज या षटकामध्ये. एकच घेतले. तेवीस बॉल आपल्याला पाहायला मिळतील. 24 धावा झाल्यात. 23 बॉल 49 धावांची गरज असेल आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. योगेशला आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओ, इथे पंचांचा वरती अद्दलला बॉल. या चेंडूवरती देखील एकच धावेल. धावफलक धावा झाल्या ते आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा झाल्या तो स्कोरबोर्ड वरती. 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड. बिन बाद 25 धावा. काय मॅच आपल्याला रंगतदार पाहायला मिळतो. रंगीबेरंगी दुनियामध्ये आपण एन्जॉय करताय स्पर्धा, अर्थात केगाव प्रीमियर लीग 2026 चा तरा दैदिप्यमान 16 जत्रा पाहायला मिळतो केगाव गावामध्ये. 5वे पर्वामध्ये आहोत. समोर असेल प्रतीक ठाकूर. ओ, गुडघा टेकत वॉटर स्ट्रोक. इथे पाहूया किती कॅच पकडला गेलाय. सर्वाधिक मोठी विकेट.
थँक्यू सो मच. त्या क्षेत्ररक्षकाला माझा सेल्यूट असेल. जितक्या त्याच्याकडे झेल गेल्यात तितक्या त्याने झेल पकडल्यात. कौतुक करावं तितकंच कमी त्या क्षेत्ररक्षकाचा राहिलाय. आज सिमुर्कला कमी वयामध्ये ज्यानं आपल्या नावाचा डंका पिटलाय. गौरव नावाचा क्षेत्ररक्षक तैनात होता. त्याला देखील माहिती आहे सर्वाधिक मोठी विकेट होती प्रतीक ठाकूरचा. झेल पकडलाय आणि विकेट गेली प्रतीक ठाकूरच्या मैदानाच्या बाहेर. तर पाणी सुद्धा घेऊन जा. चला स्प्रे नेला असेल तर पाणी पण न्या. का लगेच या 3 चेंडू नंतर आपण ड्रिंक्स ब्रेक पण करणारच होतो. तर पाणी सुद्धा घेऊन जायचं खेळाडूंना. पाणी सुद्धा घेऊन जा. चला काय चेंडू होता. प्रतीक ठाकूर यांना फुलटॉस चेंडू आला होता. असा वाटला होता की चेंडू किती लांब मारेल पण या गोलंदाजाने केली जादू. हा जादूचा चेंडू होता. एक लालच दिली लोअर फुलटॉस चेंडूची आणि चेंडू गेला उंच आणि त्या चेंडूवर प्रतीक ठाकूर सारखा फलंदाज बाद झाला आणि एक मोठा हादरा बसलाय. आता पुढचं मला वाटते सर्व जबाबदारी असेल साहिल आणि सिद्धेश. स्वतः बघा आपण पाहतोय ओवी स्ट्रायकर्सचे ओनर ओवी स्वतः पाणी घेऊन गेलेले आहे सर्व खेळाडूंना की बाबा तुम्ही जिंका. मी तुम्हाला पाणी लागेल तेवढा घेऊन येईल मैदानामध्ये पण तुम्ही जिंका आणि अंतिम 6 मध्ये दाखल व्हा. थँक्यू सो मच. आपल्याला पाहायला मिळतोय आता दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. जसा डिगोड्याचा छोट्या आणि मोठ्या विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूर तसे आपल्याला केगाव प्रीमियर लीग मध्ये जोडी पाहायला मिळतोय. सिद्धेश आणि साहिल पाहायला मिळेल. दोन्ही एस नावाचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. आपल्याला बंधवांची जोडी कमी पाहायला मिळतोय आज केगाव गावामध्ये. केगाव प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता ही जोडीला आता दोन्ही बंधूंना तुम्हाला इक्वेशन कमी करावं लागेल आणि मॅचला जिंकावं लागेल. धाव फलक धावा झाल्या तर अद्याप 25 धावा. एका बाजूला सिद्धेश आणि त्याच्या समोर असेल साहिल. दोन्ही बंधुराज. ओ चांगला फटका पाहायला मिळतोय. लाजपाप तिथं परेश पाटील स्वतः करण्यात आला. एका हाताने चेंडू अडवलाय. या बॉलवरती फक्त आणि फक्त मिळतील एकच स्थान. सिंगल ना तुम्हाला काही फरक पडणार नाही. फक्त स्कोर बोर्ड हालत राहील. धावफलक धावा झाल्या तर 26 रन्स ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 योगेश घेऊन आलाय प्रगती पथावरती. 3रं षटक आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन आला योगेश. कमालची गोलंदाजी राहिली. समोर सिद्धेश. लीडिंग ऑफ द बॅट आपल्याला पाहायला मिळालंय. सिद्धेश परतलाय मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक 2री विकेट गारतगार यश डीजे. या षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. हॅलो चेक. अजिंक्य पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. धाव फलक धावा झाले तर 26 नेट नंबर 4 वरती अजिंक्य दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. ओ डिफेन्स केला बॉलला. डिफेन्सिव्ह बॉल पाहायला मिळाला या बॉलवरती. धावफलक धावा झाल्या तर 27. एका धावाला तितकं फरक पडणार नाही. फक्त तुमचा स्कोरबोर्ड हलता राहील. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटक असा गेलो आणि असा आलो. ऐकत राहा केगाव प्रीमियर लीग. सुमधुर संगीत ऐकूया.
18 बॉल 46 धावांची गरज असेल. परेश पाटील नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हॅलो चेक. अजिंक्य असेल ऑन स्ट्राईक वरती. परेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती चौथं षटक घेऊन आपल्या टीम साठी. 18 बॉल 46 धावांची गरज. ओ फुल टॉस बॉल होता. पाहूया या बॉल वरती काय येईल. मिक्स टायमिंग स्ट्रोक डाऊन द बॉल फिल्डर. आणखीन एक विकेट परतली मैदानाच्या बाहेर. अजिंक्य परतलाय मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक विकेट. यश डीजे. थँक्यू सो मच. इतक्यात मॅच महत्वाची आहे कारण शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला बाजी मारायची आहे. बाजी कुठली टीम मारेल, ग्रीन आर्मी की रेड आर्मी, आपल्याला येणारा थोडा टाइम सांगून जाईल. धावफलका दावा झाला त्या 27 धावा पाहायला मिळतील. अद्याप 17 बॉल 46 धावांची गरज असेल. 6 वाजून 8 मिनिटं झालीत. ओ इथे पास स्विंग एंड अमी चकमध्ये नवल गेंद पर काही नंबर नाही होता. आणखीन आलाय एक डॉट बॉल. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. जितक्या डॉट बॉल येतील तितक्या टीम प्रेशर मध्ये हँडल करू शकणार नाही पुढच्या षटकामध्ये. कारण या षटकामध्ये कमीत कमी धावा 18-20 धावा आल्या तर इक्वेशन कुठेतरी 12 बॉल मध्ये कमी पाहायला मिळेल. आज त्या शोधामध्ये असेल रोहन मोरे की मोठा षटक येऊ द्या. ओ इथे पहा फुल टॉस बॉल देखील लागला ना बॅट वरती. या बॉल वरती मिळतील किती धावा तर 2 धावा मिळाल्या त्या बॉल वरती. धावफलक धावा झाल्या त्या आपल्या गुणलेख संख्येतील 29 धावा 29 ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळेल. पहिल्याच बॉल वरती विकेट आले. दुसऱ्या बॉल वरती डॉट. तिसऱ्या बॉल वरती 2 शॉट. मोठ्या षटकाकडे वळावं लागेल तुम्हाला जर जिंकायचं असेल तर. ओ इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. तिथे चिमुरकला तैनात. कमालची फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉलला गॅदर केलाय. त्या बॉल वरती मिळायला गेला तर फक्त 21 धाव. एका धावानं काही फरक पडणार ना. फक्त स्कोर बोर्ड हलत राहील. 30 धावा झाल्यात ऑन स्कोर बोर्ड. 14 चेंडूने 43 धावांची गरज असेल. अद्याप येणाऱ्या बॉल या षटकातील 2 बाकी असतील. 14 बॉलने 43 धावांचा इक्वेशन राहिला आहे. कमीत कमी जर 2 मोठे फटके आले तर कुठेतरी इक्वेशन कमी राहील शेवटच्या 2 ओव्हर मध्ये. ओ चांगला चेंडू पाहायला मिळाला या बॉल वरती. काय कमालची गोलंदाजी राहिली. बारी बारी सबकी बारी. कभी बारी हमारी कभी बारी तुम्हारी. चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाले. ओ इथे पा क्लोज केले होते विकेट किपर. कुठेतरी त्यांचा सुद्धा अंदाज होता की लिडिंग ऑफ द बॅट घेतल्यानंतर आपल्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल. पण आता या बॉल वरती मिळायला गेला ते 1 धावफलक धावा झाला ते 31 आणि चौथ्या षटकाचा खेळ संपलाय. आता 12 बॉल 42 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. कुठला गोलंदाज वापरला जाईल. 12 बॉल 42 धावा. 42 धावाने 12 बॉल. आता तुम्हाला धावा काढावं लागतील. आता 21 धावांना सरासरी तुम्हाला गाठावं लागेल. प्रत्येक षटकांमध्ये 21 सरासरीनं तुम्हाला धावा काढावं लागतील. 12 बॉल 42 धावांची गरज. आता 21 सरासरीनं धावा कुटावं लागतील. 3 विकेट तुम्हाला एक प्रत्येक षटकामध्ये मारावं लागतील.
ओ इथे पा बॅट स्विंग घुमवले. या बॉल वरती काय येईल? ओ टिपले गेले. आणखीन एक विकेट. नेक्स्ट फलंदाज नेट नंबर 6 वरती. ओ वाईट बॉल असेल. पंचाचा इशारा आला. इट्सचा वाईट बॉल. धावफलक धाबा झाला ते 32. आता इक्वेशन जड राहिलाय कारण धाबा भरपूर झाल्या. 70+ धाबा झाल्या. ते चेस करणं या क्लायमेट मध्ये कुठेतरी आपल्याला अडचणीमध्ये टीम पाहायला मिळतोय. ओ इथे पडल्यानंतर खालीच राहिलाय. गुड लेन्स वरून बॉलला टॉस केलाय आणि खालीच राहिला बॉल. येईल आणखीन एक डॉट बॉल. आता समीकरण राहिलाय. ओ इथे आणखीन एक वाईट बॉल. समीकरण राहिला आता 10 चेंडूंनी 40 धावांची गरज. 10 बॉलनी 40 धावांची गरज असेल आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये समीकरण राहिलाय. 10 बॉल 40 धावांची गरज असेल. हो चांगला फटका पाहायला मिळतो. स्टँड अँड डिलिव्हर. फिल्डर डाऊन डीप बॉल. आणखीन एक विकेट. परतली मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक. मी निघालो तुम्ही येता का. विकेट टाकत गेल्या. डीजे पुन्हा एकदा मला वाटते महेश एकविरा दर्शन बोलल्यावर जरासा कुठेतरी सर्व खेळाडूंच्या अंगामध्ये जोश आलेला आहे. पुन्हा एकदा सर्वांना सूचना असेल निर्वीत ट्रॅव्हल्स यांच्याकडनं सुपर 3 ला जे 3 संघ जातील त्या तिन्ही संघांना एकविरा दर्शन मोफत असेल. त्याचबरोबर जेवणाची सोय आणि खाण्यापिण्याची सोय सुद्धा उपलब्ध आहे. याची नोंद घ्यायची आहे. सुपर 3 ला जातील त्यांना जेवण तर कंपल्सरी 100% आहे. पण एकविरीला दर्शन देखील हे 100% असेल निर्वीत ट्रॅव्हल्स यांच्याकडून. ओनर आणि सर्व खेळाडू म्हणजे 3 संघ कमीत कमी 40 ते 45 खेळाडू असतील. 6 हा चेंडूवर षटकार आला तर पुन्हा एकदा पायड आणि बघा चेंडू जातो निर्धाव. 6 चेंडू विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 33 धावा.
पहिली मॅच पराभूत झाला होता संघ, त्यानंतर काय कमबॅक, ग्रेट कमबॅक पाहायला मिळाला. टीम कॅप्टनचा सीएचा वाटा राहिला या टीम सोबत आपल्याला पाहायला मिळालाय. पहिली मॅच कुठेतरी पराभूत झाला होता, त्यानंतर काय जोश ना आणि काय आत्मविश्वासानं परेश पाटील मैदानाच्या आतमध्ये उतरला होता. पहिल्या सामना ज्यावेळी पराभूत झाला ना, ते या मानकेश्वर स्ट्रायकरनेच पराभूत केला होता या सामन्याला, संघाला. आणि त्याच संघाने पुन्हा एकदा मानकेश्वर संघाला पराभूत करण्याच्या वाटेवर आहेत. म्हणजे बदला हिशोब बराबर केलेला आहे. आता इक्वेशन राहिला 6 बॉल मध्ये. हो, चांगला फटका पाहायला मिळतोय. आता इक्वेशन कमी राहिला, आता समीकरण फक्त एकच धाव मिळेल या बॉल वरती. धाव फलका धावा झाला ते 40 पाहायला मिळतील. अद्याप 5 बॉल मध्ये 33 धावांची गरज. 32 धावा ना, 33 पाहिजे होत्या. ओ, चांगला फटका पाहायला मिळतो या बॉल वरती. सरळ फेकून दिला, आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. झालं ते 46 पाहायला मिळतील. 46 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 4 चेंडूने 27 धावांची गरज. 4 देखील षटकार मारल्यानंतर सुद्धा विजय आपल्या नावावरती करू शकणार नाही, कारण एक चुकीवरती राहावं लागेल गोलंदाजाच्या. हो, चांगला फटका पाहायला मिळतोय. हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक पकडला गेलाय. चेल आणखीन एक विकेट. गारथ खार धक्के पे धक्का, धक्के पे धक्का. यस विजय. धावफल का धावा झाला तर अद्याप 46 येणारे अद्याप बॉल असतील 3 मध्ये 27 धावांची गरज. हो, चांगला फटका पाहायला मिळतोय. किती धावा येतील या बॉल वरती? एकच धाव पाहायला मिळेल. आता 2 बॉल 26 धावांची गरज असेल. ओ, शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अद्याप 1 बॉल असेल. आता एका चेंडू मागे 25 धावांची गरज असेल. काय कमालीचा पाहायला मिळाला. जिथं पहिला संघ पराभूत झाला होता परेश पाटीलचा संघ, त्यानंतर पलटवार पाहायला मिळाला. सलग्नाचा 2 विजय आपल्या नावावरती केल्यात. ओ, इथे पा भिरकावून दिलाय, आउट ऑफ द पार्क. काय फटका सजवलाय या बॉल वरती. जय हिंद. चला, हॅलो हॅलो हॅलो, प्रवीण ठाकूर चला 500 रुपये घेऊन या. प्रवीण ठाकूर 500 रुपये घेऊन या. चला, 6 मारलेला आहे. प्रवीण ठाकूर 500 रुपये लावलेले आहेत. पाठवा पाठवा.